नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. हगलास बडव्या. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण चाललोय तर आपण चाललोय आज कास डॅमला. आता आपण आहे साताऱ्यामध्ये, घाटात थांबलोय आणि आपल्यासोबत एक महान व्यक्तिमत्व आपण आज सोबत घेऊन आलोय. हे गाईज, द कोयना दे जेवण गेमिंग. व्ह्यू बघू शकता तुम्ही, व्ह्यू बघा. हा आहे सातारा. बडवा गाईज, एकच व्ह्यू याने आतापर्यंत 1000 वेळा दाखवलाय ब्लॉग मध्ये, त्यामुळे बघू नका. मरना तेरे को डर नहीं लगता? टिपिकल पुणेकर. निकल लोडियन. तर आपल्यासोबत कोयना गेमिंग आहे. एकदा बघ, विवेक इज हियर अँड द नोवा सेन्से, नोवा के. तर बघत राहा व्हिडिओ. आपण आता जिथे चाललोय खूप अनएक्सप्लोर्ड प्लेस आहे. छोटाच डॅम आहे बट काळा आहे रे कोयना. तू तरी पण गोरा दिसतोय. कसा काय? भाई, त्यासाठी टेक्निक असते, तुला नाही माहित. मी इकडे का नाही काढलं? कारण इकडे जर काढलं असतं तर पाठीमागे पूर्ण ओपन आहे. मी इकडे या साईडला काय काढलं? कारण पाठीमागे ब्लॅक बॅकग्राऊंड आहे. काय बोलतोय? स्वतःच गळत नाही आणि फुगादाऱ्या कसल्या मारतो. अरे कहना क्या चाहते हो? तर तुम्ही बघत राहा यार पुढे व्हिडिओ. हे काय फालतूगिरी चालू राहते. यारो ए क्या बोलती पब्लिक? बोले तो आपले और तकलीफ क्यों होना है? फिर क्या होना है? क्यों तकलीफ होना है बाप? हॉटस्पॉट ले ले. आपण कास पठारला आलोय. आपल्याला डॅमला जायचंय ना पुढे. तर त्या दिशेने वाटचाल झालेली आहे, पण मलाही माहित नाहीये की एक्झॅक्टली कुठे आहे डॅम. मी पण फर्स्ट टाइमच आलोय. तो डॅम नाहीये. मग काय आहे ते? आपण कास तलावाला चाललो. तो कास तलाव नाहीये. कास कास तलाव इकडे आहे. द्या घाण शिव्याशी. कसली लोक आहेत माझ्यासोबत. पुरी समोर नेऊन गाडीची लोक गेली भेटली. पुरीच्या तोंडावर कॅमेरा. आसमान की ऊंचाइयों पे. काय और मैं यहाँ पे आसमान की ऊंचाइयों पे. सब तरफ कोहरा ही कोहरा. मुझे नीचे उतार. क्या बोलता था अमेरिका? क्या बोलता था? क्या है तेरे पास? हाँ? अब हम बोलते. तू क्या है बे? क्या है बे? काय आमच्या पुढं पोलीस गाडी चालली ना, आमची फुल बकचोदी चालली आहे. पुढं नाही, मागं आहे ना. हे पुढे गेला ना, पुढे दिली मी त्याला जागा जायला. पुढे त्याच्या पुढं जाऊ ना आपण. त्याच्या पुढे जाऊ म्हणजे तो आपल्याला डिक्कीत घेईल त्याच्या. ये बाळा बस, जरा फिरून येऊ आपण. बाकीचे नाही बसून. मुझे क्यों तोडा. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे म्हणजे काय सॉरी कासच्या डॅम मध्ये. बट सीन असा आहे, कास डॅमच्या तिथं पोहोचलेलो आहे. बट सीन असा आहे की इथं बोटिंग क्लब चालू होतोय. सो महाराज आलेत, उदयन महाराज. खाली गर्दी आहे खूप. सो आम्ही जरा वरती येऊन थांबलोय. असंच काढतोय रे. कर ना, दाब ना बटन. दाब आणखी एकदा. गाईज, माणूस स्वतः गोप्रो वापरतो, माणसाला स्वतःलाच माहित नाही. ए बाजूला सरक, चल. पवन चक्की. फोटोग्राफर बाजूला कुठे? कॅमेरात दाखव पवन चक्की. गाईज, IQ 12. सुपर झूम बघा आता.
पवनचक्कीच गायब झाली. धुका आलं भेंडी इथं. मला दुखातनं पण दिसते इथं. म्हणजे डोळे आहेत दाद्या. डोळं आणि कॅमेरामध्ये फरक आहे. गेली संपली राहू दे. तेच तर म्हणतो गेली. भाई काही लोक असे असतात ना फालतू, लय म्हणजे लय थर्ड क्लास. मोबाईल घेतला म्हणून काय पण करत बसणार. आता खाली कार्यक्रम चाललाय, पोरी बघतोय झूम करून. दाखव जरा, दाखव दाखव की दाखव. तुला पोरगी दिसते का? नाही दिसते ना. गोप्रो मधले फुटेज कॉपी करायचं चाललंय. नाही आमच्या गोप्रो मध्ये दिसते का ते? गोप्रो फाईट. गोप्रो फाईट कर्रा का रे. तर मित्रांनो, वी हॅव अराइव्ड ऑलरेडी. आपण जिथे थांबलो आहे तिथं कासचा जो लेक आहे त्याच्यावरती छोटासा डॅम बांधला गेला आहे. आणि पूर्ण जेव्हा पावसाळ्यामध्ये पाणी वगैरे सुटलेलं असतं तेव्हा खूप म्हणजे भारी स्ट्रक्चर केलेलं आहे. तिथून पाणी खाली जातं. तर मी दाखवतो ते तुम्हाला. पूर्ण अशा स्टेप्स आहेत. इकडे कंटेंट चोरी करायची चालू आहे, पण तुम्ही हे बघा, हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. तर स्टेप्स आहेत. खूप म्हणजे भारी व्ह्यू असतो पावसाळ्यात. मला जमलं नाही पावसाळ्यात यायला. मी खूप जणांच्या स्टोरीज वगैरे पाहिल्या, मला जमलं नाही. बट आज आलो आहे. ठीक आहे, पाणी नाही आहे, थोडंसं पाणी आहे, बघा आणि मजा करा. तिकडे सुद्धा काही ब्लॉग चालू आहे. सस्ते नशे. एवढा आनंद झाला की त्याला निसर्गाची ट्रीप भेटते. आमच्या दोघांचा कॉन्टेंट एकच आहे ह्यो. किस किस गाइस, गोप्रो किस. स्मूच. तो पण दारू पिल्या. काय. दारू पिल्या हो. असं पडली. तर विषय असाच आहे की लांब जाचेल नाही, कंटेंट चोरतोय माझा. तर एवढं चांगलं पर्यटन स्थळ आहे, एवढं फिरायला चांगलं आहे, पण लोक इथे येऊन दारवा पितायत, सिगरेट पितायत. काय बोलायचं आता. अवघड आहे, खूप अवघड आहे. का असा का बघतोय माझ्याकडे. दारवा पितात, सिगरेट पितात. ठीक आहे, ठीक आहे. काय विषय. मी भांडणार आहे आता, बघ मी कसा भांडतो. मी इज्जत काढणार डायरेक्ट. तर हा जो माणूस आहे ना, हा एवढा तुच्छ दर्जाचा माणूस आहे की मी सांगितलं त्याला मी गोप्रो घेणार आहे. मग ह्याचा लगेच हा म्हणजे असा उठून उभा राहिला की मी गोप्रो घेणार आता मी. ह्याने लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गोप्रो घेतला. लगेच घेतलास ना. लगेच घेतला. हा, थांबलो घेतला. नाही मी काहीच. हा, मी घेतला लगेच. घेतला आणि झटवाराचे 2 व्हिडिओ टाकले फक्त आणि परत गायब. चिर शांतता, दीर्घ काय शांतता. Guys, प्रत्येक गोष्टीचं एक. आमचा फोटो सेशन झालाय, सगळं झालंय. आता इथून आम्ही जाणार आहे जेवायला डायरेक्ट. जेवायला कुठं. मॅगी पॉइंट. बकुळा. काय मॅगी खातोय बाई पोरींसारखं. पुण्यात राहून बिघडले. याडा कुठला. तर मित्रांनो, ॲज ऑलवेज व्लॉग एंड करायला विसरलो आणि नेहमीप्रमाणे घरातून व्लॉग एंड करतो आहे. तर तुम्ही लास्टचा जो क्लिप बघितला ट्रॅफिकमधला, तर अराऊंड आम्ही 1 तास ट्रॅफिकमध्ये होतो. आणि ट्रॅफिकमधून निघाल्यानंतर परत मग आम्ही खाली आलो. तिथून परत मग थोडं चिल आउट वगैरे केलं आणि परत मग घरी आलो. तर एवढाच होता व्हिडिओ. इन्फॉर्मेटिव्ह नव्हता एवढा, आय नो, बट चिल व्लॉग होता. मित्रांसोबत बाहेर गेलो होतो. सो आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघत राहा सातारकर आभ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.